की आज चर्चेस सगळे बंद आहेत आणि त्याच्यामुळं आज आपण घरामध्येच आपण राहून काय करत आहे, प्रार्थना करत आहेत, एकत्र येत आहेत, कोणी ऑनलाईनवरती प्रार्थना करत आहेत, कोणी कशा प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे प्रार्थना करत आहेत. ऑनलाईनवरती कोणी कॉन्फरन्स कॉलवरती घेऊन प्रार्थना करत आहेत. पण देवाचं वचन की देव कोणाची प्रार्थना ऐकेल हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला. कारण कधी कधी आपल्याला असं वाटतं की अनेक लोकांचे आपल्याला 3 स्टेप असतात आणि 3 स्टेजमध्ये असं असतं की काही लोकांची प्रार्थना लगेच ऐकली जाते. परमेश्वर त्यांच्या विश्वासामध्ये वाढ करत असतो. काही लोकांच्या प्रार्थनेचं उत्तर थोड्या दिवसांनी मिळत असतं. असं म्हणतात की त्या लोकांचा विश्वास परमेश्वर पारखत असतो. आणि काही लोकांना असं वाटतं की मी प्रार्थना तर करत आहे पण प्रार्थनेचं उत्तरच मिळून झालेलं आहे. अशा देखील गोष्टी आपल्याला कधी कधी आपल्याला सामोरे जावं लागतात. परंतु एक गोष्ट आहे की आपण प्रार्थना करणं कधीही सोडायचं नाही. कारण का त्याच्यामध्ये देवाचा खूप मोठा काहीतरी प्लान आहे आणि प्लान असतो तो आपल्यासाठी, जो प्रार्थना करते त्यांच्यासाठी आणि प्रत्येकांसाठीच. एक गोष्ट आहे की मी आज प्रार्थनेबद्दल आपण तुमच्या थोड्याशी मी तुम्हाला शेअर करणार आहे. काय म्हणत आहे की कधी कधी आपण प्रार्थना करत असतो पण प्रार्थनेबद्दल पण मनामध्ये शंका येते की देव आहे की नाही, असं देखील मनामध्ये येतं. कारण बरेच लोक मी पाहिलेले आहेत की असं की अरे एवढे दिवस मी प्रार्थना करत आहे पण देव प्रार्थना ऐकत नाही आहे, आणि म्हणून पाठीमागे देखील गेलेले लोक मी पाहिलेले आहेत. परंतु आज आपण देव कुणाची प्रार्थना ऐकणार? कारण आपण कधी कधी काय करतो, देवासमोर नुसतं मागणं ठेवत असतो की मागत असतो, देवा तू हे दे, देवा तू ते दे, देवा तू ते दे. असं म्हटलं जातं की मी तर माझ्या अशा शब्दामध्ये म्हणतो की देवानं काय आपलं काही ऋणी आहे का? देव म्हणजे की त्यानं काय कर्ज, आपण काय त्याच्याकडून कर्ज घेतलं आणि त्यानं आपल्याला द्यावं का काय? का देवानं आपल्याला द्यावं? का देवानं आपली प्रार्थना ऐकावी? हे देखील आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. कारण ह्या गोष्टी पण मला समजणं खूप गरजेचं आहे की देवानं मला का दिलं पाहिजे? मी त्या योग्यतेचं आहे का? मी प्रार्थना तर करत आहे, माझी प्रार्थना कशी आहे आणि देवा पण माझी प्रार्थना का पोचत नाही? कुठेतरी प्रॉब्लेम्स आहे आणि म्हणून आम्हाला उत्तर आपल्याला मिळत नाही आहे. म्हणून आज आपल्याला काय करायचं आहे की प्रार्थना माझी काय आहे आणि प्रार्थना माझे उत्तर मला का मिळत नाही? तर आज ह्या संदेशामधून आपण काय करणार आहोत की आपण स्वतःला आपण काय करायचं, आत्मपरीक्षण. कारण जसं आपल्याला म्हणत आहे की मी अजून देखील मी त्याच वचनावरती आहे की जसं यशाच्या पुस्तकाचा 55 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तो पण त्याला काय करा, तुम्ही शोधा. जर परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तर त्याला मी कशाप्रकारे मी शोधू शकतो, कशाप्रकारे मी त्याला प्राप्त करू शकतो? कारण तो जवळ आहे, तो पण त्याचा धावा करा, असं देवाचं वचन म्हणतं आपल्याला. आज मी आपल्याला तेच मी सांगत आहे तुम्हाला की आज मला जर देवाला प्राप्त करायचं आहे तर मला स्वतःला प्रार्थना देखील मला काय करायचं आहे, मला स्वतःला चेक करायचं आहे. मला प्रार्थनेमध्ये देखील मला बदल करायचा आहे. देवाचं वचन काय म्हणतं की मत्याच्या पुस्तकामध्ये आपण प्रार्थना का करत आहोत? कारण देवाचं वचन तर मागा, मत्याच्या पुस्तकामध्ये 7:7 देवाचं वचन काय, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. आपण ह्यासाठी प्रार्थना करत आहोत की कारण प्रार्थनेमध्ये देवानं सरळ सांगितलं की तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. ओके, म्हणून आपण देवाजवळ काय करत आहोत की रोज आणि रोज विनंत्या करत आहोत आणि रोज प्रार्थना आपण करत आहोत. पण आपल्याला माहिती आहे की स्थिती वाईट आहे, आज बिकट स्थिती आहे. कारण कोरोनाचा संसर्ग जास्तच वाढत आहे जगामध्ये आणि अनेक लोक मरत आहेत, अनेक लोक मृत्युमुखी पडलेत, अनेक लोक त्या संसर्गाने ग्रस्त झालेले आहेत. परंतु देवाची कृपा आहे की आज आपण व्यवस्थित आहोत. परंतु एक गोष्ट आहे की तरीही आपण प्रार्थना करत आहोत, पण प्रार्थनेचं उत्तर, कारण का बऱ्याच लोकांनी प्रार्थना देखील थांबवलेल्या दिसत आहेत. कारण मला बघत आहे की मी प्रार्थना चालू आहेत पण काही ठिकाणी प्रार्थना थांबलेल्या पण मला दिसत आहेत. काय म्हणजे देव कार्य करत नाही का काय? नेमकं काय झालेलं आहे की याच्यामध्ये परमेश्वर वचन काय म्हणतं? देवाचं वचन मार्कच्या पुस्तकामध्ये 11 आणि 24 देवाचं वचन म्हणतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. देवाचं वचन काय सांगत आहे की म्हणून मी तुम्हाला सांगतो, काय सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल, जे काही तुम्ही मागाल ते काय होईल, जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. म्हणजे मी प्रार्थना करत आहे पण याचा अर्थ की माझा विश्वास कुठे कमी आहे का? म्हणजे मला का ते मिळत नाही आहे, प्रार्थना माझी का ऐकली जात नाही, ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण देखील शोधणं खूप गरजेचं आहे. ह्याचं कारण देखील शोधणं खूप गरजेचं आहे. माझी प्रार्थना का ऐकली जात नाही आहे? का प्रार्थना आपली ऐकली जात नाही आहे? खूप महत्त्वाचं आहे प्रेरणा. आज थोडंसं प्रार्थनेबद्दल आपण ऐकणार आहोत. हालेलुया जीसस. तर देवाचं वचन काय म्हणत आहे प्रार्थनेबद्दल की दावीदाने देखील एक प्रार्थना केली होती. दावीद हा परमेश्वराचा आवडता व्यक्ती होता ना. आज 2 कॅरेक्टर आपण बघणार आहोत, प्रार्थनेबद्दल आपण बघणार आहोत. कारण माझ्या मते देवाची इच्छा देखील जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण माझी इच्छा आहे की प्रार्थना केल्यानंतर मला लगेच मिळावं, मला लगेच प्राप्त व्हावं, पण देवाची इच्छा देखील महत्त्वाची आहे.
एक गोष्ट आहे प्रियानो, की दाविदाने देखील एक प्रार्थना केली होती. आणि असं म्हटलं देवाचं वचन की 2 शमूएलमध्ये, की 2 शमूएलाचा 12वा अध्याय आणि 9वा वचन, देवाचं वचन म्हणतं की नाथान हा संदेष्टा होता. आणि परमेश्वर काय देवाचं वचन म्हणतं की नाथान संदेष्टाला ज्या परमेश्वरानं सांगितलं, तू जाऊन दाविदाला हे सांग. काय सांग? आणि नाथान संदेष्टा म्हणतो दाविदाला, तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केले? उरिया हित्ती ह्याचा तू तलवारीने घात केला. त्याची बायको आपल्या घरात घातली आणि उरियाचा अमोऱ्यांच्या तलवारीने वध केला. देवाचं वचन काय म्हणत आहे? नाथान संदेष्टाच्याद्वारे दाविदा जो मेसेज पोहोचवला, कोणी परमेश्वरानं पोहोचवला. काय म्हणत आहे? काय पोहोचवला मेसेज? की नाथान दाविदाला म्हणत आहे की तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून, जी देवाची आज्ञा होती की व्यभिचार करू नको, तेच नाथान संदेष्टा त्याला सांगत आहे की तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केले? उरिया हित्ती ह्याच्या तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातली आणि उरियाच्या अमोऱ्यांच्या तलवारीने वध केला. हे पाप दाविदाच्या हातून घडलं होतं. हालेलुया. हे दाविदाच्या हातून घडलेलं हे पाप आहे. हे दाविदाच्या हातून झालेलं हे पाप आहे. आणि त्यावेळेस असं म्हटलं, देवाच्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पास्टरजी, थँक्यू सो मच. प्रेज लॉर्ड पास्टरजी. तर असं देवाचं वचन म्हणत आहे की दावीद नाथानच म्हणाला. आपण पुढच्या वचनामध्ये 13 वचनामध्ये आपण बघितलं 2 शमूएलमध्ये की दावीद नाथानच म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. नाथान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावयाचा नाहीस. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी एक देवाचं वचन आहे का काय म्हणत आहे की प्रथम जर बघितलं आपण, दाविदाच्या हातून पाप झालेलं आहे. कोणतं पाप झालं? तर व्यभिचाराचं पाप झालेलं आहे. पण तोच दावीद काय म्हणत आहे? नाथानच म्हणत आहे 13व्या वचनामध्ये, दावीद नाथानच म्हणाला, मी परमेश्वराविरुद्ध पातक केले आहे. त्यानं काय केलं? स्वतःचं पाप त्यानं कबूल केलं. त्यावरती नाथान काय म्हणत आहे? नाथान दाविदास म्हणाला, परमेश्वराने तुझे पातक दूर केले आहे, तू मरावयाचा नाहीस. हालेलुया. देवानं त्याच्यावर तू मरावायचा नाही, तुझा नाश होणार नाही आहे, कारण तुझं जे पाप आहे ते देवानं काय केलेलं आहे? ते क्षमा केलेले आहे. त्या पातकाची तुझी तो क्षमा केलेली आहे, तुझा नाश होणार नाही आहे. परंतु तरी देखील एक गोष्ट आपण बघणार आहोत की दाविदाने देखील प्रार्थना केली, पण दाविदाची प्रार्थना परमेश्वरानं ऐकली नाही. ह्या ठिकाणी असं म्हटलं की त्याच्या हातून पाप घडलं, त्यानं ते पाप कबूल देखील केलं, पण त्याच्या पापाची क्षमा देखील झाली, परंतु तरी देखील त्याची प्रार्थना ऐकली नाही. त्याचं कारण एक रिझन एक खूप सुंदर आहे. त्याचं असं म्हटलं, देवाचं वचन म्हणते 14व्या वचनामध्ये, तरी तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपहास करावयास निमित्त दिले आहे. यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार. जो पुत्र जो बत्शेबेपासून दाविदाला होणार होता, असं म्हटलं देवाचं वचन त्या ठिकाणी म्हणत आहे की तू हे काम करून परमेश्वराच्या शत्रूस उपहास करावयास निमित्त केले आहे. यास्तव तुला जो पुत्र झाला आहे तो खात्रीने मरणार आहे. जरी मी तुझं पातक, मी तुझं क्षमा केलं आहे, तरी देखील जे मूल जे बत्शेबेच्या पोटामध्ये तुझ्याद्वारे आहे ते खात्रीने मरणार आहे. त्यावेळेस ज्यावेळेस तो मेसेज दाविदाला मिळाला, दाविदाने एक गोष्ट केली. आणि दावीद काय केला? दावीद त्या मुलासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करू लागला. पण आज मी ह्या स्टोरीमधून तुम्हाला काय सांगत आहेत. मी त्या काय म्हणतात की वचन 16मध्ये देवाचं वचन म्हणतात की दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकूत करू लागला. त्याने उपवास केला व तो आज जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. हालेलुया. पण आज आपला विषय आहे की देव कोणाची प्रार्थना ऐकेल? देव कोणाची प्रार्थना ऐकेल? ह्या ठिकाणी दावीद देखील परमेश्वराचा प्रिय व्यक्ती आहे. दावीदाला त्याने क्षमा देखील केलेला आहे आणि दावीद त्याच्याकडे परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे, मुलासाठी प्रार्थना करत आहे, कारण देवाने सांगितलं तो मुलगा खात्रीने मरणार आहे. तरी देखील दावीद काय करत आहे? हे परमेश्वराच्या मुखातून निघालेले वचन आहे, परमेश्वराने दिलेलं काय त्याला सांगितलेलं मेसेज आहे की तो पुत्र मरणार आहे. तरी देखील दावीद काय करत आहे की त्या मुलासाठी परमेश्वराची काकूत म्हणजे काय की विनंती करत आहे. तो देवाकडे विनंती करत आहे, देवाकडे प्रार्थना करत आहे की देवा हा मुलगा वाचू दे, हा मुलगा सुरक्षित राहू दे, हा मुलगा जिवंत राहू दे. ह्यासाठी तो काय करत आहे की तो प्रार्थना करत आहे.
कुणाकडे प्रार्थना? परमेश्वराकडे विनंती करताय. काकूत, याचा अर्थ काकूत म्हणजे काय? बॅकडाऊन म्हणजे काय? की विनंती करत आहे. काकूतीने विनंती करत आहे. देवाचं मन बदलण्याचा तो प्रयत्न करत आहे. देवाकडे विनंती करत आहे. परंतु त्यानं ते काय करता की तो करू लागला, त्याने उपवास केला व तो आज जाऊन रात्रभर जमिनीवर, म्हणजे तो रात्रभर प्रार्थना करत होता. तो रात्रभर जमिनीवरती पडून तो देवा जो प्रार्थना करत होता की त्या मुलाला तू वाचव, मुलाला तू सुरक्षित ठेव, त्या मुलाला तू जीवन दे. हालेलुया. परंतु प्रियानो, तुम्हाला एक माहिती असू दे, तरीही त्याने रात्रभर प्रार्थना केली, दाविदाने प्रार्थना केली, तरी देखील देवाने त्याची प्रार्थना ऐकली नाही. दावीद जो परमेश्वराला प्रिय असा व्यक्ती आहे, तरी देखील असं म्हटलेलं आहे की दाविदाने रात्रभर प्रार्थना केली, रात्रभर देवाची परमेश्वराची काकूत केली, म्हणजे देवाला विनंती केली, तरी देखील देवाने त्याची प्रार्थना ऐकली नाही. का? ह्याचं कारण एक आहे आणि त्याचं कारण खूप सुंदर आहे. आज तुम्ही ऐकताना देखील तुम्हाला असं वाटेल की हे नवीन काहीतरी ऐकायला मिळत आहे. वचन क्लिअर लिहिलेलं आहे. वचनामध्ये थोडासा आपण विचार केला तर आपल्याला लगेच समजतं. त्यावेळेस आपल्याला वचन ज्यावेळेस बघतो आपण, त्याच ठिकाणी 2 शमूएलमध्ये आपण ज्यावेळेस बघतो, आपण 12 अध्यायामध्ये, आणि ज्यावेळेस आपण बघतो की 15 आणि 24 वचनामध्ये त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की पहिल्या वचनामध्ये असं म्हणतंय की का देवानं त्याची प्रार्थना ऐकली नाही, तर त्या ठिकाणी 15 वचनामध्ये म्हणतंय की उरियाच्या स्त्रीस जो मुलगा दाविदापासून झाला. उरियाच्या उरियाचा स्त्रीस, याचा अर्थ की ती जी स्त्री आहे ती कुणाची तरी पत्नी आहे, उरियाची पत्नी आहे, आणि तिच्या पोटामध्ये जे वाढत आहे ते बाळ दाविदाचं आहे. तो मुलगा आहे, तो बाळ कोणाचा आहे? दाविदाचा आहे, पण ती पत्नी आहे उरियाची. याचा अर्थ की परमेश्वर दृष्टीने तो व्यभिचार आहे. ते दाविदाच्या दृष्टीने बघायला गेलं तर दाविदाच्या दृष्टीने त्याला कदाचित काय ते वेगळं असेल, परंतु परमेश्वराच्या दृष्टीने ते पाप आहे, का तो व्यभिचार आहे, का ती पत्नी उरियाची होती. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की उरियाच्या स्त्रीस जो मुलगा, उरियाची स्त्रीस, तिथं स्पष्टपणे लिहिलं की उरियाच्या स्त्रीस, याचा अर्थ ती उरियाची पत्नी होती. उरियाच्या स्त्रीस जे मूल होणार होतं ते दाविदापासून. ज्यावेळेस 24 वचन वाचतं त्याच्या ठिकाणी असं म्हटलं की जे शलमोन राजाचं आपण ज्यावेळेस बघतो आपण की शलमोनाचा ज्यावेळेस जन्म झाला, असं म्हटलेलं आहे की मग दाविदाने आपली स्त्री, ती स्त्री आहे जी उरियाची पत्नी होती, ती स्त्री आहे, पण ती आता दाविदाची स्त्री झालेली आहे आणि तिच्यापासून शलमोन झाला, तो जिवंत राहिला. शलमोन जो म्हटलं तो खूप श्रीमंत होता, तो खूप बुद्धिवान होता ना, तो त्याच्याबद्दल मी बोलत आहे. का हा ठिकाणी हा सुरक्षित राहिला, पण तो मुलगा का मेला? कारण तो मुलगा पापापासून होता. तो मुलगा जो होता तो जो दाविदापासून ते बेतशेबेला जो मुलगा होणार होता, कारण त्यावेळेस ती उरियाची पत्नी होती, कारण ती दुसऱ्याची कोणाची पत्नी होती, आणि म्हणून ते मूल मेलं गेलं, कारण ते पापापासून होतं. परंतु नंतर दाविदाने तिला काय केली? स्वतःची स्त्री बनवली. त्यावेळेस मात्र तो अधिकार त्याच्यावरती होता आणि म्हणून त्याच्यापासून ते मूल झालं. परंतु एक गोष्ट आहे की दाविदाची त्या ठिकाणी प्रार्थना त्यानं ऐकली नाही, परमेश्वरानं प्रार्थना ऐकली नाही. हालेलुया. जो दावीद तो परमेश्वराला प्रिय होता, त्याच दाविदाची परमेश्वरानं प्रार्थना ऐकली नाही आहे. त्यानं रात्रभर प्रार्थना केली, रात्रभर पडून राहिला देवासमोर, रात्रभर परमेश्वराची काकूत करून राहिला, विनंती करत राहिला, तरी देखील परमेश्वरानं त्याची प्रार्थना ऐकली नाही. हालेलुया. कारण देवाचे प्लान्स वेगळे आहेत, मनुष्याचे प्लान्स वेगळे आहेत. मनुष्याला वाटतं की मला ते मिळावं, पण देवाला ते योग्य वाटत नाही कधी कधी. आणि म्हणून परमेश्वराची प्रार्थना कधी कधी आपल्याला काय होतं की आपल्याला असं वाटतं की परमेश्वर ऐकत नाही, पण ते देवाच्या दृष्टीनं, देव त्याच्या दृष्टीने प्लॅनिंग चालू असतं. हालेलुया. आज मी तुम्हाला एक सांगत आहे, दाविदाची प्रार्थना ऐकली, पण असा देखील एक व्यक्ती आहे, तो व्यक्तीची मला खूप सुंदर वाटतं मला, आणि त्या व्यक्तीबद्दल ऐकताना देखील आपण देखील विचार करू की देवा त्या व्यक्तीची का तू प्रार्थना ऐकलास. या ठिकाणी असं म्हटलं की दाविदाची ते परमेश्वर प्रार्थना ऐकली नाही आहे. दाविदाने त्या मुलाला मारून टाकलं, ज्या मुलासाठी दावीद रात्रभर प्रार्थना करत होता, रात्र परमेश्वराची विनंती करत होता. परंतु यशाच्या पुस्तकामध्ये 15 अध्यायामध्ये बघतो परमेश्वर देवाचं वचन म्हणतं की का आपल्याला परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही आहे, याचं एक उत्तर आपल्याला मिळेल. आपल्याला ते उदाहरण आपण नंतर बघूया. पण देवाचं वचन काय सांगत आहे की आपली प्रार्थना तिथं पण का पोहोचत नाही आहे. तर देवाचं वचन एक यशाचं पुस्तकाचा पहिला अध्याय 15 वचनामध्ये देवाचं म्हणतं, तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकितो. देवाचं वचन काय म्हणतं? तुम्ही हात पसरता, म्हणजे आपण जस्ट प्रार्थना करतो, तुम्ही हात पसरता तेव्हा मी तुमच्या पुढे डोळे झाकतो, तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही. का परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही आहे? देवाचं वचन तुमचे हात रक्ताने भरले आहेत, देवाचं वचन सांगत आहे.
तुम्ही हात पसरता, तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता, देवाचं वचन म्हणतं, आपण ज्यावेळेस हात उंचावून प्रार्थना करतो, देवाचं वचन म्हणतं तुम्ही हात पसरता, तेव्हा मी तुमच्या पुढे हे डोळे झाकतो. परमेश्वर म्हणतो ती प्रार्थना मी तुमची ऐकत नाही ज्यावेळेस मी डोळे झाकून घेतो, कारण मी तुमची ती प्रार्थना ऐकत नाही आहे. कारण का, दुसरी गोष्ट, तुम्ही कितीही विनवण्या केल्या तरी मी ऐकत नाही, असं परमेश्वराचं स्टेटमेंट आहे. परमेश्वर सांगत आहे आपल्याला. का? देवाच्या वचनामध्ये आपल्याला समजतं, यशाच्या पुस्तकामध्ये 59 अध्याय 2 वचनामध्ये का असं परमेश्वर करत आहे. कारण तर तुमचे अपराध, तुम्ही व तुमचा देव याच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. आपल्यामध्ये, देवामध्ये आपले जे अपराध आहेत, जे पाप आहेत, ते आडभिंतीप्रमाणे तयार झालेले आहेत. माझं जे पाप आहे ते मी अजून सोडलेलं नाही आहे, तर माझी परमेश्वराकडे प्रार्थना कशी पोहोचणार. आणि मग देवाचं वचन म्हणतात तुम्ही कितीही विनंत्या केल्या तरी मी ते ऐकत नाही. तुम्ही कितीही माझ्याकडे हात पसरला तरी मी माझे डोळे झाकून घेतो, मी ती प्रार्थना ऐकणार नाही. हालेलुया. कारण माझे काय करत आहेत, माझे अपराध माझ्या आणि देवाच्या मध्ये येत आहेत, म्हणून आपली प्रार्थना ऐकली जात नाही आहे. दाविदाची की प्रार्थना ह्यासाठी ऐकली नाही, कारण त्याचं जे पाप होतं, जे अपराध होता, तो अपराधमध्ये होता, आणि म्हणून त्या अपराधामुळं देवाने त्याची प्रार्थना ऐकली नाही. आणि म्हणून ज्या मुलासाठी तो प्रार्थना करत होता, तो मुलगा मेला गेला. हालेलुया. हालेलुया. मला वाटतं मी हे समजत असेल तुम्हाला. परमेश्वर काय म्हणत आहे. मला आज जर माझी प्रार्थना ऐकावीशी इच्छा असेल तर देवाची इच्छा काय आहे हे समजावून घेणं खूप गरजेचं आहे. देवाची इच्छा काय आहे हे समजावून घेणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट आहे, एक बायबलमध्ये एक हिजकिया राजाबद्दल आपण सगळेजण ऐकतो आपण. आणि त्या हिजकिया राजा मला उदाहरण एवढं सुंदर आवडतं आणि ते वाचताना देखील आनंद वाटतो. आणि ज्यावेळेस एक गोष्ट आहे त्या ठिकाणी, 2 राजेमध्ये आपण 20व्या अध्यायामध्ये आपण ज्यावेळेस बघतो, त्यावेळेस एक हिजकियाची प्रार्थना आपण त्या ठिकाणी बघतो आपण. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की 2 राजे 20वा अध्याय 1 वचन, त्या ठिकाणी असं म्हटलं, त्याच समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला होता. हिजकिया राजाबद्दल लिहित आहे, जो इस्रायलचा राजा आहे तो हिजकिया आहे. आणि त्याने असं म्हणत आहे, त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला, तेव्हा आमोनाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वानिवर कर, कारण आता तू जगणार नाहीस, ते आता तू मरणार, जगणार नाहीस. हालेलुया. जो यशया संदेष्टा आहे, जो देवाचा संदेष्टा आहे, त्या संदेष्टाच्याद्वारे परमेश्वरानं काय केलं, हिजकियाला एक मेसेज केला. त्या यशया संदेष्टाला जाऊन सांगितलं की तू जाऊन हिजकियाला सांग की तुझ्या घराची तू निर्वानिवर कर, कारण तू जगणार नाहीस तर तू मरणार आहेस. परमेश्वरानं दिलेला हा संदेश आहे. देवानं तुम्हाला मध्ये की परमेश्वराचं प्रत्येक वचन हे सत्य आहे आणि ते खरं ठरतं. परंतु तरी देखील एक गोष्ट आहे की ज्यावेळेस हा मेसेज यशया संदेष्टानं हिजकियाला दिला, कारण तो आजारी होता, त्या आजारपणामध्ये देखील ज्यावेळेस तो मेसेज त्याला दिला की तू मरणार आहेस, तुझ्या घराची निर्वाणीवर कर, का तू जगणार नाहीस, तू मरणार आहेस. त्यावेळेस हिजकियाने एक गोष्ट केली. काय केली हिजकियाने गोष्ट, 2ऱ्या वचनामध्ये आपण बघतो, तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. हालेलुया. प्रथम त्यानं काय केलं की जो मेसेज मिळाला त्यानं काय केला, जो संदेश मिळाला त्याला प्राप्त झाला हिजकियाच्याद्वारे, त्यानं काय केलं की तो मेसेज मिळाला तर त्यानं भिंतीकडे तोंड केलं. कदाचित त्यानं हे देखील केलं असेल, कदाचित मी देखील माझं ज्यावेळेस प्रकटीकरण मी बघितलं की देवा त्यानं भिंतीकडे का तोंड केलं असेल. कदाचित त्यानं त्या मेसेजला देखील काय केलं की मानलं, त्यानं मेसेज त्यानं स्वीकारला, परंतु त्या मेसेजबरोबर त्यानं काय केलं की त्या भिंतीकडे तोंड यासाठी केलं कारण त्याला हे माहीत होतं, त्यानं जगाकडे तोंड केलं आणि स्वतः तो प्रार्थना करायला आला. भिंतीकडे तोंड केला, स्वतःला काय केलं तर भिंतीकडे तोंड केला, जगाकडे त्यानं पाठ केली आणि त्यानं भिंतीकडे तोंड करून तो काय करायला, देवाकडे प्रार्थना करायला आला. जे संकट त्यासमोर उभं होतं त्याच्याकडे त्याने पाठ केली, पण भिंतीकडे तोंड करून तो काय करायला प्रार्थना करायला आला. एक गोष्ट आहे प्रियानो, तो स्वतः प्रार्थना करायला आला. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. कदाचित तो राजा आहे, त्या राजानं कदाचित आज्ञा दिली असती की मी मरणार आहे असा देवाचा मेसेज मला मिळालेला आहे, तर तुम्ही सर्वजण काय करा, विलाप करा किंवा देवासमोर या आणि सगळेजण तुम्ही गुडघ्यावरती माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. संपूर्ण कदाचित म्हटलं असतं की संपूर्ण देशामध्ये उपवास करा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण मी वाचावं म्हणून तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. परंतु त्यानं तसं केलं नाही प्रियानो. तो राजा होता, जर त्यानं जर सांगितलं असतं तर अनेक लोकांनी म्हणजे पूर्ण देशामध्ये त्याला उपवास करायला आला असता, पूर्ण लोकांना त्यांच्यासमोर गुडघे टेकून प्रार्थना करायला आली असती. पण तसं न करता ज्यावेळेस त्याला मेसेज मिळाला, प्रथम त्यानं काय केलं, स्वतः त्यानं काय केलं की भिंतीकडे तोंड केलं आणि तो देवाकडे प्रार्थना करू लागला. हालेलुया. हालेलुया.
आज खूप महत्त्वाचं आहे प्रेरणा. आज आपल्याला समजणं गरजेचं आहे. तो काय म्हटलं की तो भिंतीकडे तोंड फिरवून काय करत की भिंतीकडे तोंड फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. हालेलुया. तो देवाला म्हणत आहे, तो देवाला काय म्हणत आहे की हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि जे तुझ्या दृष्टीने ते योग्य तेच करीत आलो आहे. मी तुला विनंती करतो. हालेलुया. असे म्हणून तो मनस्वी रडला. एक प्रिय गोष्ट आहे, त्याची प्रार्थना एवढीच लिहिलेली आहे. असं म्हणत तो फक्त परमेश्वराला म्हटलं की देवा, जे तुझ्या दृष्टीने योग्य आहे तेच मी केलेलं आहे. मी सात्विक मनानं वागलेलो आहे. त्याचे फक्त तू काय कर की ते फक्त स्मरण तू कर. मी एक प्रश्न केला की देवा, हा व्यक्ती परमेश्वराशी कसं काय शब्दयुद्ध खेळू शकतो? कारण परमेश्वराला त्यानं प्रत्येक प्रश्न केलाय की देवा तू स्मर, परमेश्वर तू स्मर, मी काय चुकीचं वागलोय का? मी तुझ्या दृष्टीने काय अयोग्य काय केलंय का? मग मला मरण का? ह्या आजारामध्ये मला मरण का? जर मी सात्विकतेनं वागलेलो आहे, जर तुझ्या दृष्टीने जे योग्यच केलेलं आहे, तर मला आता मरण का? हालेलुया. कारण खूप महत्त्वाचं आहे. हा प्रतिप्रश्न कसा काय करू शकतो? देवाचा संदेश त्यानं परमेश्वराच्या मुखातून निघलेला हा शब्द आहे. यशाया संदेश त्याला सांगितलेला आहे की तू जा. त्यानं शब्द सांगितले, तू मरणार आहेस. तरी देखील हा म्हणत आहे, फक्त तो म्हणत आहे की मला आरोग्य दे म्हणून प्रार्थना करत नाही आहे. तो फक्त म्हणत आहे की हे परमेश्वरा, जे तुझ्या दृष्टीने योग्य आहे तेच मी केलं आहे. सात्विकपणे मी वागलो आहे. त्याचे फक्त तू स्मरण कर. आणि ते बोलून तो मनस्वी रडू लागला. कारण एक गोष्ट महत्त्वाची गरज आहे. त्यानं प्रार्थनेमध्ये कधीही असं म्हटलं नाही की देवा तू मला क्षमा कर, देवा तू मला आरोग्य दे, देवा तू मला हे अंथरूण तू बदल, माझं बेड तू बदल, मला पुन्हा एकदा उभं कर. अशी काही त्यानं प्रार्थना केली नाही. त्यानं फक्त म्हटला, देवा तू मला स्मरण कर. ह्यासाठी स्मरण कर कारण मी तुझ्या दृष्टीने जे योग्य आहे तेच मी केलेलं आहे, जे सात्विकपणाने मी चाललेलो आहे. हालेलुया. त्याचं फक्त स्मरण कर. असं देवाचं वचन म्हणतं की आपले फक्त, जसं मी गेल्या वचनामध्ये सांगितलं, आपले पावलं देखील किती पडतात ना ह्याचं देखील काय आहेत, म्हणजे किती दिवसातून मी पावलं माझी ते गणतात ना, त्याचे माझे नंबर्स देखील परमेश्वराकडे आहेत. मी किती दिवसातून चालतो ना, त्याची पावलं माझे किती पडतात त्याचे देखील असं म्हणतात की ते किती गणलेत त्याचं देखील गणती परमेश्वराकडे आहे. असं म्हटलं देवाचं वचन की ते स्मरण कर. म्हटल्यानंतर काय केलं त्यांनी की अशी तुला विनंती करतो असे म्हणतो मनस्वी रडला. तो देवासमोर रडू लागला. पण एक गोष्ट आहे, एक गोष्ट घडली. त्याने एवढीच प्रार्थना केली. तो मनस्वी रडला, तो भिंतीकडे रोडकून रडला. देवाला एवढंच म्हटलं की देवा तू माझं स्मरण कर. काय मी तुझ्या अयोग्य काय वागलेलो आहे का? मी तुझ्या दृष्टीने योग्य आहे तेच मी केलेलं आहे, जे सात्विक मनानंच मी वागलेलो आहे, तर देवा मला मरण का? त्या ठिकाणी एक गोष्ट घडली आणि अशी घडली गोष्ट की तेव्हा 4व्या वचनामध्ये आपण बघतो, तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशाया जाऊन पोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा. असं म्हटलेलं आहे की त्याला संदेश देऊन यशाया संदेशला निघून गेला होता. निघून गेल्यानंतर याची प्रार्थना झाल्यानंतर ते असं म्हटलं की ती गावाच्या वेशीच्या बाहेर जाण्या अगोदर कोण? यशाया संदेष्टा. तो मेसेज देऊन, तो हिजकियाला मेसेज देऊन गावाच्या वेशी बाहेर जाण्यापूर्वी त्यावेळेस परमेश्वराचा पुन्हा एकदा यशाया संदेष्टाला मेसेज मिळाला, संदेश प्राप्त झाला. काय झाला की परमेश्वरानं काय सांगितलं त्याला? यशायाला म्हटलं परत जाऊन, यशायाला सांगत आहे तो, तू परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. हालेलुया. प्रियांनो, या ठिकाणी खूप सुंदर महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानं प्रार्थना केली. कधी प्रार्थना केली? एका दिवसामध्ये घडलेली गोष्ट आहे. काही क्षणामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत या प्रियांनो. यशाया संदेशला येऊन मेसेज देतो. यशाया संदेशला मेसेज दिल्यानंतर तो भिंतीकडे तोंड करून फक्त परमेश्वर प्रार्थना करतो. तो रडतो आणि म्हणतो, तू माझं देवा स्मरण कर, कारण मी तुझ्या योग्य जे आहे तेच मी केलेलं आहे, मी सात्विकतेनं चाललेलो आहे, ह्याचं तू स्मरण कर. आणि देवाचं वचन एक गोष्ट आहे की परमेश्वराचं वचन पुन्हा एकदा यशाया संदेशाला प्राप्त झालं. तो म्हणाला की तू जाऊन सांग जा, हिजकियाला सांग जा की तुझी प्रार्थना मी ऐकलेली आहे. हालेलुया. किती मोठी गोष्ट आहे प्रियांनो, किती मोठी गोष्ट आहे. तो मागितला आणि त्याला मिळालं. असं म्हणतो की परमेश्वर उत्तर काय म्हटलं? परमेश्वर म्हणतो की मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू मी पाहिलेले आहेत. हालेलुया. ते भिंतीकडे तोंड करून जे रडला ते देखील परमेश्वर पाहिलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ की माझी प्रत्येक कृती परमेश्वर जाणत आहे. माझी परमेश्वर प्रत्येक कृती मी जाणत आहे.
तो देवाकडे रडला, तो देवाजवळ रडला, तो भिंतीकडे तोंड करून रडला, तो देवाला विनंत्या केला की मला फक्त स्मरण कर की देवा काय मी तुझ्या योग्यतेचा आहे का. याच्यातून आपल्याला काय तर शिकायचा प्रेरणा, म्हणून मी तुम्हाला हा मेसेज सांगत आहे. का आपली प्रार्थना ऐकली जात नाही, का आपली देवापर्यंत आपली प्रार्थना ऐकली जात नाही आहे. ह्याचं रिझन आपल्याला आज मिळणार आहे, त्याचं कारण आपल्याला सापडणार आहे. जर हिजकियाची प्रार्थना ऐकू शकतो तर तोच देव आज देखील कार्य करत आहे, तोच देखील आज देखील आपल्यामध्ये आहे. तर माझी आणि तुमची प्रार्थना परमेश्वर का ऐकली जात नाही आहे? हालेलुया. का आमची प्रार्थना ऐकली जात नाही आहे? फक्त हिजकियाची प्रार्थना जशी ऐकली तशी माझी आणि तुमची प्रार्थना का ऐकली जात नाही आहे? देव म्हणत आहे की तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करतो. तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी काय करेल? मंदिरी जाशील. हालेलुया. परमेश्वर स्वतः सांगत आहे की आजपासून तिसऱ्या दिवशी तू मंदिरामध्ये जाशील. कशासाठी? साक्षी देण्यासाठी की देवानं मला बरं केलेलं आहे, देवानं त्याला दिलेलं अभिवचन आहे, देवानं त्याची प्रार्थना ऐकली होती. प्रेरणा खूप महत्त्वाचं आहे. हिजकियानं प्रार्थना का ऐकली? कधी हा प्रश्न तुम्ही मनात करा की माझी प्रार्थना ऐकली नाही देवा, माझी प्रार्थना तू ऐकत नाही आहेस, मी वर्षानुवर्ष प्रार्थना करत आहे, मी देवा वर्षानुवर्ष तुझ्यासमोर गुडघे टेकत आहे, मी तुझ्यासमोर हात पसरत आहे, तरी देखील आमची प्रार्थना ऐकली जात नाही आहे. पण हिजकियाची प्रार्थना काही तासामध्ये घडलेली गोष्ट आहे की हिजकियाची प्रार्थना तू ऐकतोस, आमची प्रार्थना तू का ऐकत नाही आहेस? काय हिजकियामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे? कधी प्रश्न करण्याचा आपण प्रयत्न केला आहे का? हालेलुया. ज्यानं दाविदाची देखील प्रार्थना ऐकली नाही आहे, कारण दाविदाने ज्याची प्रार्थना केली त्याच्यामध्ये अपराध होता. अपराध देवामध्ये, त्याच्यामध्ये एक अपराधाची एक आडभिंत होती, कारण त्याचा व्यभिचार त्याच्या हातून घडला होता आणि त्याच्यामुळे देवाने त्याची प्रार्थना ऐकली नाही. आज ह्या ठिकाणी देखील ज्यावेळेस हिजकियानं मात्र त्याच्याकडे प्रार्थना केली, देवानं ती प्रार्थना ऐकली असं म्हटलेलं आहे. देवानं ती प्रार्थना ऐकली आणि पुन्हा यशा संदेशाद्वारे तिला मेसेज पडला, तुझी मी प्रार्थना ऐकलेली आहे, आजपासून तिसऱ्या दिवशी तू मंदिरामध्ये असशील. हालेलुया. देवाने तिला दिलेलं अभिवचन आहे. का देवानं? मी एक विचार केला, देवा की हिजकियामध्ये असे काय गुण होते की हिजकियाची तू प्रार्थना ऐकलीस? काय आहे तो? हिजकियामध्ये काय असा गुण होता की तू लगेच त्याची प्रार्थना ऐकलीस? त्यानं तो तुझ्याकडे आरोग्य मागितलं नाही, असं म्हटलं नाही की देवा माझ्यापासून मरण टळू दे, असं देखील तो बोलला नाही त्याच्या प्रार्थनेमध्ये. मग हालेलुया, तू त्याची प्रार्थना ऐकलीस, पण आमची प्रार्थना का ऐकली नाहीस, ऐकत नाहीस? एक गोष्ट आहे प्रेरणो, ज्यावेळेस मी ह्या गोष्ट विचारली त्याच्या अगोदर मी हिजकियाचं एक विचारलं, परमेश्वर हिजकियामध्ये असे काय गुण होते, का त्याची प्रार्थना ऐकलीस? आणि मला उत्तर त्याचं मिळालं. 2 राजे याचा 18वा अध्याय आपण ज्यास काढतो त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. ते असं म्हटलं देवाचं वचन की 2 राजे याचा 18वा अध्याय 3 आणि 7 पर्यंत आपण बघितलं हिजकियाबद्दल आपल्याला प्रार्थना ऐकली. कारण देवाचं वचन म्हणतं 3ऱ्या वचनामध्ये, त्याचा पूर्वज दावीद याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते तो करे. हालेलुया. जे परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगले आहे, जो काय म्हटलं की त्याचा पूर्वज दावीद याच्या सर्व करणीप्रमाणे की तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक तेच तो करे, म्हणजे जे देवाला योग्य आहे तोच तो करत असे. म्हणून त्यानं देवानं त्याची प्रार्थना ऐकली. का देवानं त्याची प्रार्थना ऐकली ना, ह्याची उत्तर आपल्याला ह्या ठिकाणी मिळतात. कुठल्या वचनामध्ये? 2 राजेमध्ये 18व्या अध्यायामध्ये 3 ते 7 पाहिल्यास आपल्याला समजतं हिजकियाची प्रार्थना का ऐकली. जर मी आज देवाकडे प्रार्थना करत आहे, पण जे देवाला योग्य आहे ते जर मी करत नाही आहे, माझी प्रार्थना कधी देवापर्यंत पोहोचणार नाही आहे. प्रियानो, माझी तुमची प्रार्थना कधी देवापर्यंत पोहोचणार नाही. का जे देवाला योग्य आहे तेच जर मी करत नसेल तर माझी प्रार्थना कधीच देवापर्यंत पोहोचणार नाही आहे. हिजकियाची प्रार्थना ह्यासाठी ऐकली गेली कारण जे असं म्हणतं की देवाच्या दृष्टीने जे योग्य आहे तोच ते करत असे, तेच तो करत असे, आणि म्हणून त्याची प्रार्थना ऐकली गेली. दुसरं आणखी एक उत्तर मला मिळालं की इस्रायलाचा देव परमेश्वर याचवर त्याचा भाव होता. भाव असे याचा अर्थ की त्याचा संपूर्ण विश्वास हा देवावरती होता, परमेश्वरावरती होता, इस्रायलाच्या देवावरती त्याचा पूर्णपणे विश्वास होता. तो विश्वासू व्यक्ती होता आणि म्हणून त्याची प्रार्थना ऐकली गेली. आज आम्ही जस्ट प्रार्थना करतो, काय तसा विश्वास आमच्यामध्ये आहे का? जर आमच्यामध्ये जर तसा विश्वास नसेल तर आमची देखील प्रार्थना देवापर्यंत कधीच पोहोचणार नाही आहे. हालेलुया जीसस. जसं आम्ही प्रार्थना करतो, आम्ही प्रार्थना कशी करत आहे? कारण विश्वासाची प्रार्थना म्हटलेलं आहे. जे काही विश्वासानं तू मागशील ते मिळालंच आहे. जर मी प्रार्थना करत आहे पण माझा विश्वासच नाही आहे, मला कधीच मिळणार नाही आहे. देवाचं वचन काय सांगत आहे की तो इस्रायलाचा देव परमेश्वर याचवर त्याचा भाव होता. काय माझा देवावरती विश्वास आहे का? काय माझा देवावरती भाव आहे का?
का देवानं माझी प्रार्थना ऐकावी? जर त्याच्यावरती माझा भावच नाही आहे, जर त्याच्यावरती माझा विश्वासच नाही, तर देवानं माझी प्रार्थना का ऐकावी? हालेलुया. का हिजकियाची प्रार्थना ऐकली गेली ह्याचं कारण आपण शोधत आहोत. तोच हिजकियाचा देव आज देखील आहे, कारण परमेश्वर म्हणतो तो युगानुयुग सारखाच देव आहे. तो आधी आणि अंत आहे. जो काल, आज आणि तो उद्या तो सारखाच परमेश्वर आहे. तो काल देखील जसा होता ना तो तसाच आहे. तो तसाच सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. तो प्रार्थना ऐकणारा देव आहे. तरी देखील आमची प्रार्थना का ऐकली जात नाही? कारण एक तर गोष्ट की त्याच्या जो संतोष देणाऱ्या गोष्टी आहेत त्या आमच्या हातून घडत नाही आहेत. दुसरी गोष्ट आमचा विश्वास त्याच्यावर कमी आहे आणि म्हणूनच आमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचली जात नाही. आणि आणखी त्याच्यातून आम्हाला एक उत्तर मिळालं की तो परमेश्वराला धरून राहिला, त्याला अनुसरण्याचे त्याने सोडले नाही. परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विधित केल्या होत्या त्या त्याने पाळल्या. हालेलुया. सगळ्यात मोठी गोष्ट आहे तो परमेश्वराला धरून राहिला. काय मी आज परमेश्वराला धरून राहत आहे का? काय मी देवाच्या वचनाला मी कवटाळून राहत आहे का? स्वतःला चेकआउट करायचं आहे. जर मी त्याच्या वचनाला जर मी कवटाळून राहत नाही आहे तर माझी प्रार्थना देवानं का ऐकावी? आज मी मोठ्यानं आराधना करत आहे, देवाकडे हात उंचावत आहे. देव म्हणत आहे ज्यावेळेस तुम्ही हात उचलता मी माझे डोळे मिटून घेतो. कारण का? तुमचे हात रक्तानं माखलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही विनंत्या करता त्यावेळेस मी तुमच्याकडे पाहतच नाही, देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. कारण माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये एक गोष्ट आहे की आपल्या सर्वांच्यामध्ये माझे अपराध आडभिंतीप्रमाणे तयार झालेले आहेत. म्हणून आमचा आवाज देवापर्यंत पोहोचण्यात झालेला आहे. आज आपल्याला चेकआउट करण्याची गरज आहे. देवाचं वचन म्हणतं की हिजकियाची प्रार्थना ह्यासाठी ऐकली गेली, तो परमेश्वराला धरून राहिला. तो परमेश्वराला धरून राहिला याचा अर्थ की परमेश्वर प्रत्येक आज्ञा तो पाळत होता आणि म्हणून देवाने त्याची प्रार्थना ऐकली. त्याला परमेश्वराला अनुसरण्याचे त्यानं सोडलं नाही. याचा अर्थ जसा परमेश्वर होता तसंच तो राहत होता. परमेश्वर जे योग्य आहे तसंच तो करत होता. म्हणून देवाने त्याची प्रार्थना ऐकली गेली. देवानं त्याची प्रार्थना ह्यासाठी ऐकली कारण तो देवाला अनुसरत होता, परमेश्वराला अनुसरत होता आणि म्हणून देवानं त्याची प्रार्थना ऐकली. हालेलुया. लगेच प्रार्थना ऐकली. ह्याचं कारण एकच आहे, तो देवाला अनुसरत होता आणि जे मोशेच्याद्वारे ज्या आज्ञा त्यानं विधित केल्या होत्या त्या सर्व आज्ञा तो पाळत होता. हालेलुया. ह्याच्यासाठी देवानं त्याला काय केलं की त्याला आरोग्य दिलं. आज आपल्याला चेकआउट करायचं आहे. आणखी काय आहे त्याच्यामध्ये? असं म्हणतं की परमेश्वर त्याच्याबरोबर होता. आपण 7व्या वचनामध्ये बघितलं, परमेश्वर त्याच्याबरोबर होता. हालेलुया. आता देव स्वतः त्याच्याबरोबर आहे तर त्याला आरोग्य का मिळणार नाही आहे? आज आपल्याला स्वतःला चेकआउट करायचं आहे, काय परमेश्वर माझ्याबरोबर आहे का? समजा मी जर देवावरती विश्वास ठेवत आहे, मी प्रार्थनेचा योद्धा म्हणत आहे, मी स्वतःला मी चांगला वर्शिपर म्हणत आहे, पण मी अनेकांचे तिरस्कार करत आहे, मी अनेक लोकांबद्दल वाईट बोलत आहे, मी देवाच्या आज्ञाच फॉलो करत नाही आहे, तर परमेश्वर माझ्याबरोबर कसा असेल? हालेलुया. मग माझी प्रार्थना परमेश्वर कसा ऐकेल? हे गुण जे हिजकियामध्ये होते म्हणून देवाने त्याची प्रार्थना ऐकली. प्रेरणा, देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याला सांगितलं की तुझी प्रार्थना मी ऐकलेली आहे. आजपासून 3ऱ्या दिवशी तू मंदिरामध्ये असशील. कशासाठी? साक्षी देण्यासाठी. तोच परमेश्वर आज देखील आहे. पण आज आपली प्रार्थना ऐकली जात नाही. कारण एकच आहे की जसं दाविदाचा देखील अपराध देवाच्या त्याच्यामध्ये होते म्हणून तो मुलगा वारला गेला, मेला गेला. कारण का? की तो प्रार्थना तर करत होता पण तो व्यभिचाराद्वारे होता आणि जे देवाच्या दृष्टीने अयोग्य होतं म्हणून दाविदाची प्रार्थना ऐकली नाही. तो रात्रभर प्रार्थना करत होता पण हिजकियानं फक्त एक शब्द बोलला. भिंतीकडे तोंड करून तो रडला आणि देवाला म्हटला की देवा, जे तुझ्या दृष्टीने योग्य आहे तेच मी केलेलं आहे, सात्विकपणे मी चाललेलो आहे, त्याचं तू स्मरण कर. पण दावीद रात्रभर परमेश्वरची काकुती करत होता तरी देखील देवाने त्याची प्रार्थना ऐकली नाही. तो मुलगा मेला. हालेलुया. पण एक गोष्ट आहे प्रेरणा, आज ह्याच्यामध्ये दोघांच्यामध्ये ह्या उदाहरणामध्ये जर तुम्ही विचार केला की दाविदाची त्याने प्रार्थना ऐकली नाही. दावीद रात्रभर प्रार्थना करत होता. अजून पुन्हा एकदा बोलत आहे, रात्रभर प्रार्थना करत होता. रात्रभर तो पडून राहिला, परमेश्वराची काकुतीत करत राहिला, परमेश्वराला विनंती करत राहिला की देवा, हे लेकरू वाचू दे, ह्या मुलाला वाचवू दे, त्याला आरोग्य प्राप्त दे. परंतु तो मुलगा मेला गेला. देवानं दाविदाची प्रार्थना ऐकली नाही. कारण देवानं काय केलं होतं? दाविदानं त्याची आज्ञा तुच्छ मानली होती म्हणून त्याची प्रार्थना ऐकली नाही. परंतु एक गोष्ट आहे, हिजकियाची प्रार्थना ऐकली कारण तो देवाला अनुसरण्याचं त्यानं कधीच सोडलं नाही. आणि ज्या काही आज्ञा देवानं दिल्या होत्या त्या सर्व आज्ञा तो पाळत होता म्हणून त्याची प्रार्थना ऐकली गेली. पण एकच गोष्ट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आज माझी आणि तुमची देखील प्रार्थना परमेश्वर ऐकणार आहे. परंतु काय माझं जीवन असं आहे का?
काय मी परमेश्वराच्या दृष्टीने जे चांगलं आहे ते मी करत आहे का? त्याचबरोबर माझा भाव आहे का? दुसरी गोष्ट की काय मी त्याला अनुसरत आहे का? आणि ज्या काही मी आज्ञा आज आहेत त्या आज्ञा मी पाळत आहे का? आणि दुसरी गोष्ट काय खरोखर माझ्यावर परमेश्वर आहे का? आपल्याला चेकआउट करणं गरजेचं आहे. मी ख्रिश्चन तर म्हणत आहे स्वतःला, मी देवाचा प्रार्थनेचा योद्धा तर म्हणत आहे, काय पण परमेश्वर माझ्याबरोबर आहे का? मी हालेलुया प्रेज द लॉर्ड तर म्हणत आहे, काय पण देवाच्या दृष्टीने मी योग्य करत आहे का प्रेरणा? तर मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कारण आज आपल्याला प्रार्थना आपण करत तर आहोत, पण आपली प्रार्थना ऐकली जात नाही. ह्याचं रिझन एकच आहे, कारण कुठेतरी आपल्यामध्ये परमेश्वराच्यामध्ये काहीतरी आपल्यामध्ये अपराध असे आहेत जे अजूनही आपण सोडलेले नाही आहेत, किंवा आपल्यामध्ये आपला स्वभाव आहे तो आपण सोडलेला नाही, जो देवाला योग्य नाही, म्हणूनच आपली प्रार्थना ऐकली जात नाही आहे. मित्रांनो, आपण एकच गोष्ट आहे की देव ह्यांची प्रार्थना ऐकेल जो त्याच्यावरती भाव ठेवतो, देव त्याची प्रार्थना ऐकेल जो त्याला अनुसरत आहे, देव त्याची प्रार्थना ऐकेल ज्या सर्व आज्ञा तो फॉलो करत आहे, देव त्याची प्रार्थना ऐकेल ज्याच्यावर परमेश्वर आहे त्याच्याबरोबर. हालेलुया, हालेलुया. खूप महत्त्वाचं प्रेरणा समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. देव आमची देखील प्रार्थना ऐकणार जर ह्या क्वालिटी जर आमच्यामध्ये आल्या तर. हिजकियाची देखील प्रार्थना ऐकू शकतो, तर तो माझी आणि तुमची देखील प्रार्थना ऐकू शकतो. हालेलुया. कारण तोच परमेश्वर आहे, तोच परमेश्वर आहे. कारण देवाचं वचन स्पष्टपणे म्हणतं, जे काय तू विश्वासानं मागशील ते तुला मिळालंच आहे असा विश्वास तू ठेव. असं देवाचं वचन आहे, आणि जे वचन आहे ते सत्य आहे. ते वचन कधीही बदलत नाही, वचन सत्य आहे. जर परमेश्वर आरोग्य देणारा देव आहे, तो निश्चित आपल्याला आरोग्य मिळणार. पण त्यासाठी मला एक गोष्ट गरजेचं आहे की ह्या क्वालिटीज माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. ज्या हिजकियामध्ये होत्या त्या क्वालिटीज माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. तो स्वभाव माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. तो स्वभाव जर माझ्यामध्ये असेल तर कुठलीही प्रार्थना असू दे, आपण ज्यास प्रार्थना करणार त्यास प्रार्थना परमेश्वर निश्चित ऐकणार. देव देखील म्हणतो, आपण सांगण्या अगोदर आपल्या सर्व गरजा परमेश्वर जाणणारा परमेश्वर आहे. तो आपल्याला निश्चित देणार. की जसं हिजकियाने देखील परमेश्वर त्यानं सांगितलेलं नाही आहे की मी आजारी आहे देवा, कारण परमेश्वर माहीत होतो आजारी आहे, पण त्यानं प्रार्थनेमध्ये असं बोललं नाही की देवा माझ्यामध्ये ताकद येऊ दे, मला आरोग्य येऊ दे, मला पुन्हा एकदा उभं करा, असं कधीच तो बोलला नाही आहे. त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही जे प्रार्थना वाचला तुम्ही त्याची, हिजकियानं अशी प्रार्थना केलाच नाही आहे. फक्त तो म्हटला की देवा मी तुझ्या दृष्टीने जे योग्य आहे तेच मी केलेलं आहे, मी सात्विकतेनं चाललेलो आहे. परमेश्वरा फक्त त्या स्मरण कर आणि मग माझा न्याय कर. हालेलुया. हे धाडस जर माझ्यामध्ये आज मी देखील देवाला विचारू शकतो का? असा प्रश्न मी करू शकतो की देवा तू मला स्मरण कर, कारण मी सात्विकतेने वागलोय असं म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत प्रेरणा. कारण का आपण कुठे तर चुकत आहोत. काय हिजकियासारखं डेअरिंग आपल्यामध्ये आहे का की देवा तू माझी का प्रार्थना ऐकत नाहीस, तू माझं स्मरण कर, पहिला ते बघ, तू स्मरण कर. परमेश्वर असं म्हणतो की हिजकिया काय म्हटलं त्या ठिकाणी, तू स्मरण कर अशी तुला मी विनंती करतो. तो परमेश्वराला सांगत आहे, तू पुन्हा एकदा बघ. त्या जीवनाची वही आहे ना, त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तुझी नोंद आहे ना, त्या ठिकाणी तू बघ काय मी चुकीचं वागलो आहे का, मग माझा तू न्याय कर, मग मला मरणदंड दे किंवा मग मला मरण दे. हालेलुया. तो परमेश्वराला प्रतिप्रश्न करत आहे. ते धाडस आपल्यामध्ये तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये तुमच्यामध्ये आहे का? नाही आहे प्रियानो. कारण हिजकियासारखे धाडस येण्यासाठी हिजकियासारखा स्वभाव देखील माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. प्रियानो, तोच जो हिजकिया होता त्याचं 15 वर्षांनी आयुष्यमान वाढलं गेलं असं देवाचं वचन आहे. देवान त्याचं आयुष्यमान वाढवलं, देवान त्याची प्रार्थना ऐकली, आणि देवान त्याला पुन्हा एकदा त्या मंदिरामध्ये तिसऱ्या दिवशी त्याला घेऊन गेला. तो आजारी होता, तो मरणार होता, पण परमेश्वरानं त्याला उभं केलं, का देवांची प्रार्थना ऐकली. हालेलुया. तोच देव परमेश्वर आज आपल्याबरोबर आहे. तो देखील प्रार्थना आपली ऐकणार प्रियानो. पण जर कोणाची प्रार्थना ऐकणार, जो हिजकियासारखं ज्याच्यामध्ये गुण आहेत ना, त्याची प्रार्थना परमेश्वर निश्चित ऐकणार. हालेलुया. परमेश्वर करो हे वचन प्रत्येकांना आज जे समजलं असेल, मला वाटतं की मला जे काय सांगायचं आहे ते तुम्हाला समजलेलं आहे. आणि देव ह्या वचनाचं कार्य ज्याने वचन ऐकलेलं आहे ना, परमेश्वर निश्चित त्यांना आहे ना विचार करायला भाग पाडणार आहे की खरंच आमची प्रार्थना काय ऐकली जात नाही, कारण याचं उत्तर देखील आपल्याला मिळालं असणार 100%. जर तुम्ही हा मेसेज पहिल्यापासून जर तुम्ही ऐकला नसाल तर तुम्ही परत एकदा तुम्ही ऐका, तुम्हाला समजेल की मला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी, ते तुम्हाला समजेल. आणि हा मेसेज जर तुम्हाला आवडला असेल ना, तर अनेक लोकांना तुम्ही देखील शेअर करा. हा यूट्यूबवरती देखील आहे. पास्टर सुरेश कांबळे ग्रेस मेसेज फेलोशिप म्हणून जर तुम्ही टाईप केला तर तुम्हाला तो प्राप्त होईल. तुम्ही सबस्क्राईब देखील करा, शेअर देखील करा. देव तुम्हाला आशीर्वाद करो. सुरक्षित राहा. लॉकडाऊनमध्ये स्वतःची काळजी घ्या आणि या कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवा. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू जीसस.